श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1315व्या भागाचं मी पठण करीत आहे। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 106 दिनांक 12/11/1988 रोजी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात, तर या सत्संगाला तर तुम्ही याच, पण ह्या भगवंताविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेमाची भावना निर्माण होऊ द्या। आज आम्ही हे जे अनुभव लोकांना सांगायला सांगतो याचा अर्थ एवढाच आहे की एकापासून दुसऱ्याला ज्ञान व्हावं, दुसऱ्यापासून तिसऱ्याला व्हावं, भक्तीचा एक प्रकारचा ओलावा निर्माण व्हावा। बाकी प्रत्येकाच्या अनुभवाची जी स्थिती आहे ती त्याची त्याच्यासाठीच आहे। तेव्हा तुम्ही लोक सत्संगाला येऊन भक्तिभाव कसा वाढवता येईल, कारण येथून पुढचा काळ असा आहे बरं का, की तुम्हाला काय समजतं आणि काय समजत नाही यापेक्षा तुमच्या अंतःकरणात भक्तिभाव केवढा आहे, ओलावा केवढा आहे यांनीच तुमच्या मनाला किंवा प्रत्यक्ष अनुभवाला ती भक्ती आली पाहिजे। ज्या वेळेला आपले गुरु आपल्याला सांगतात ती पुढचा काळ तुमच्या लोकांच्या सुखाचा, आनंदाचा आहे किंवा त्यातून आनंद निर्माण होईल असा पुढचा काळ आहे, त्याला आपण लायक असलं पाहिजे। प्रत्येक वेळा कित्येक अशा घटना घडतात की लोकांना अनुभूती येऊन सुद्धा शून्य राहता तुम्ही, याचा अर्थ ती पात्रता नाही। नाहीतर कुठल्याही व्यक्तीला एकदा अनुभव आल्यावर त्याला निजध्यासच निर्माण झाला पाहिजे किंवा त्याला सतत त्या गोष्टीची आठवण राहिली पाहिजे। तेव्हा तुम्ही सर्व भक्त लोकांनी या श्रीपाद श्रीवल्लभ अवतार समाप्तीच्या निमित्ताने तुमच्या अंतःकरणात भक्तिभाव निर्माण करा। गुरुचरित्रात असे बरेच दाखले आहेत बघा, आपल्या सहजपणे लक्षात सुद्धा येत नाहीत, पण गुरुचरित्र कशाकरिता निर्माण झालं की हे नुसतं वाचलं तरी तुम्हाला अनुभूती येईल। वास्तविक एकच अनुभव अनेक वेळा वाचण्यामध्ये काय आनंद असतो, एकदा कळलं पुरे झालं, पण तसं नाही। ज्या वेळेला आपण ते गुरुचरित्र पुन्हा पुन्हा वाचतो आणि त्यातून दर वेळेला आपल्याला जे नवीन पाहायला सापडतं, नवीन ऐकायला मिळतं, नवीन अनुभूती आलेली असते, त्याचा अर्थ हाच आहे की गुरुचरित्र वाचणाऱ्याला अनुभव येतो असाच त्याचा अर्थ आहे। प्रत्येकाला काही गुरुदर्शन होण्याची शक्यता नसते, पण निदान बुवा आहे तरी काय, हे पुन्हा पुन्हा वाचून मनाला आनंद का मिळतो, मनाला शांती का मिळते, याचा अर्थ ती साक्षात मूर्ती आहे म्हणूनच होऊ शकतं ना। तुम्ही विचार करा, तुम्ही वर्तमानपत्र जर जुनी काढून वाचायची ठरवली तर तुमचं लक्ष त्यात लागेल का? वास्तविक लागणार नाही। एवढंच नव्हे तर कालचं आज पुन्हा पाहायची इच्छा होत नाही, पण ह्या गुरुचरित्राच्या बाबत तसं नाही। तुम्ही ते किती वेळा वाचा, पुन्हा ते वाचावं वाटतं। याचा अर्थ असा आहे की ती मूर्ती साक्षात आहे आणि ती आपल्याला अनुभवाला येते, म्हणजे आपली श्रद्धा पुन्हा पुन्हा द्विगुणित करते। तेव्हा अशा ह्या अलौकिक मूर्तीच्या निजानंदे निमग्न पै अशा ह्या अवस्थेमध्ये तुम्ही सर्व लोकांनी त्यांचं ध्यान केलं पाहिजे, त्यांचं चिंतन केलं पाहिजे, त्यांच्याविषयी भक्ती वाढवली पाहिजे आणि गुरु परंपरा काय आहे हे आता तुमच्या लक्षात यायला खरं काहीच हरकत नाही। ते काय दरवेळेला मी सांगत बसायचं का? तेव्हा तुमच्या या मनामध्ये ते वाढू द्या, श्रद्धा विशेष प्रकारची निर्माण होऊ द्या, भगवंताविषयी तुमच्या मनात प्रेम असू द्या, हेच तुम्हाला तारक ठरेल असं माझं मत आहे। तेव्हा माझा तुम्हा सर्वांच्या पाठीमागे आशीर्वाद आहेच। श्री गुरुदेव दत्त।
श्री दत्तात्रय सत्संग मंडळ, सावेडी रोड, अहमदनगर. दिनांक 4/9/1988. अमृतवाणीतील काही अमृतकण. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण. प्रश्न आहे, स्मरणशक्ती कशी टिकवता येईल? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मनुष्याला जीवनात प्रगती करण्यासाठी स्मरणशक्तीची नितांत गरज आहे. उपजतच स्मरणशक्ती मिळत असते, नंतर ही वाढवता येत नाही, परंतु आहे तशी टिकवता येते. काही मुलं जन्मताच मतिमंद असतात. त्यांना शिकवून प्रज्ञावान बनवण्याचा अनेक लोक प्रयोग करतात, परंतु ते तसे होऊ शकतच नाही, कारण त्याची तेवढी क्षमता नसते. तसेच जे जन्मतःच प्रज्ञावान मुलं असतात ती पुढं मतिमंद होत नाहीत. स्मरणशक्ती टिकवणं अवघड काम आहे. मनाला कोणत्याही प्रकारची वाईट विकृती लागू नये, वाईट सवयी लागू नयेत म्हणून काळजी घ्यावी लागते. आजकाल बाहेर नाना प्रकारची प्रलोभने असतात. जर लक्ष ठेवले नाही तर पाय घसरण्यास वेळ लागणार नाही. जर वाईट सवयी लागल्या तर बुद्धीचा विकास थांबतो व स्मरणशक्ती काम देईनाशी होते. कित्येक माणसं एका मुद्द्यावर बोलायला सुरुवात करतात, बोलता बोलता विषयांतर करतात, घसरतात व दुसऱ्याच मुद्द्यावर बोलायला सुरुवात करतात. पुढे पुढे मुद्दा सोडून अवांतर बोलणे सुरू होते. ही देखील एक प्रकारची मानसिक विकृती आहे. हे लोक एका विषयावर मुद्देसूद विचार मांडू शकत नाहीत. या विकृती 1-2 दिवसांच्या सहवासाने तुमच्या लक्षात येणार नाहीत, परंतु कायम सहवास असेल तरच लक्षात येईल. जर श्रेष्ठ पुरुषांच्या सहवासात राहिले की झटकन ही विकृती त्यांच्या लक्षात येते. अनेकदा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी सांगत असते. दुसरा मनुष्य कानाने ऐकतो, परंतु त्याचे लक्ष इतर व्यवहारात अडकलेले असते. जेव्हा पहिली व्यक्ती काही प्रश्न विचारते तेव्हा हा उत्तर देतो की तू काय सांगितले ते काही समजले नाही, पुन्हा सांग. कानाने ऐकत असताना लक्ष दुसरीकडे भरकटणे ही देखील एक मानसिक विकृती आहे. एखाद्या वेळी एखादी व्यक्ती फिरायला जाते. विचारांच्या तंद्रीत घरी जायला निघते. घरी केव्हा पोचलो हे त्यांना कळतच नाही. चौकशी केल्यावर ते सांगतात ते विचाराने त्रस्त झालेले होते. एका गोष्टीवर खोल विचार करीत होते, म्हणून घरी केव्हा पोचलो कळलेच नाही. वास्तविक पाहता खोल विचार करण्याची क्षमता नसते. जेव्हा खोल व गंभीर विचार करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची अशी स्थिती होते. हा देखील एक मानसिक विकाराचाच प्रकार आहे. काही माणसे काय बोलतात, नेमके कोणत्या मुद्द्यावर बोलतात हे ऐकणाऱ्याला काही समजत नाही. हे लोक इतकी असंबद्ध बडबड करतात कारण यांच्या मनात प्रचंड गोंधळ उडालेला असतो. मनाच्या गोंधळाच्या स्थितीमुळे हे लोक स्पष्ट विचार मांडू शकत नाहीत. हा देखील एक मानसिक विकारच आहे. जर अशा प्रकारचे मानसिक विकार असतील तर स्मरणशक्ती साथ देऊ शकत नाही. यासाठी मन शांत होणं हे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी देवांची उपासना करा व श्रेष्ठ पुरुषांचे गुरुदेवांच्या दर्शनाला जा. त्यांच्या दर्शनाने देखील हा दोष दूर होऊ शकतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या पुढील अमृतकणांचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त. आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण.